जिला परिषद एवं स्वास्थ्य विभाग के संयुक्त तत्वावधान से नागपुर स्थित कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में कोरोना काल में उत्कृष्ट सेवा देने वाली आशा सेविकाएं, गट प्रवर्तक महिलाएं आदि का जिला स्तरीय सम्मान कार्यक्रम आयोजित किया गया था, जहां आशा सेविकाओं का सम्मान कर उन्हें आगामी कार्य की प्रेरणा दी गई। इस समय पूर्व मंत्री सुनील केदार, पूर्व मंत्री अनिल देशमुख, जिला परिषद अध्यक्षा मुक्ता कोखड्डे, जिला परिषद उपाध्यक्षा कुंदा राउत, जिला परिषद सदस्य सलील देशमुख, जिला परिषद सदस्य दिनेश बंग एवं सभी जिला परिषद सदस्य आदि मौजूद थे। जहां देशभक्ति गीत से उत्कृष्ट प्रदर्शन से कार्यक्रम का आरंभ हुआ। इस समय पूर्व मंत्री अनिल देशमुख ने इस अभिनव उपक्रम की सराहना की है। नागपूर जिल्हा परिषदच्या आरोग्य खात्याच्या वतीनं या आरोग्य खात्याच्या सभापती कुंदाताई आहेत राऊत त्यांच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं आशा वर्करचा अतिशय सुंदर कार्यक्रम जिल्हा परिषदने आयोजित केला। त्या आशा वर्करला बोलावून त्यांचा सन्मान करण्याचा, कारण की ज्या पद्धतीनं आशा वर्कर ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवेचं काम करतात त्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून अतिशय सुंदर कार्यक्रम आरोग्य खात्याने आयोजित केला। त्याबद्दल कुंदा राऊत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी अभिनंदन करतो। ज्ञात हो कि यह वही आशा वर्कर होती है जो जिला परिषद और जनता के बीच माध्यम बनकर सरकार की योजनाओं की जानकारी लोगों तक पहुंचाती है, जिनके कार्य को सलाम करते हुए जिला परिषद अध्यक्षा मुक्ता कोखड्डे, उपाध्यक्ष कुंदा राउत और जिला परिषद सदस्य सलील देशमुख ने आशा सेविकाओं को सलाम किया है। जिल्हा परिषद नागपूरच्या आरोग्य विभागाद्वारे कोरोना काळात ज्यांनी छान उत्तम पद्धतीने कार्य केलं असे आशा स्वयंसेविका गट, आशा गट प्रवर्तक यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्वतःच्या शेष फंडामधून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाद्वारे त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेलं आहे। निश्चितच ग्रामीण भागातील महत्त्वाचा दुवा ह्या आशा सेविका आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान हा व्हायला पाहिजे। त्यामुळे एक जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन, महाराष्ट्रातील ही एकमेव जिल्हा परिषद आहे जिने पुढाकार घेऊन आशा स्वयंसेविकांचा सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात, गावामध्ये रबरब दिवस रात्र कमी मानधनामध्ये ज्या आशा वर्कर काम करत असतात, आशा वर्कर आरोग्य सेवा देत असतात। कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांनी जीवाची पर्वा न करता, मानधनाची पर्वा न करता अशी एक चांगली आरोग्य सेवा दिली, म्हणून आशा वर्करांचा सन्मान व्हायला पाहिजे। नागपूर जिल्हा परिषदची ही संकल्पना होती आणि नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदच्या शेष फंड अंतर्गत जिल्ह्याच्या, नागपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीय आशा वर्करांचा हा सन्मान मिळावा हा कार्यक्रम आज सुरेश भट सभागृहामध्ये 6 ऑगस्टला जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे। आशांना सन्मान मिळाला पाहिजे, आशांना योग्य मानधन मिळाला पाहिजे आणि त्यांची कुठेतरी नोंद व्हावं ही नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने आम्ही हे एक पाऊल नागपूर जिल्हा परिषदनी समोर ठेवलेलं आहे। माननीय सुनील केदार साहेब यांच्या नेतृत्वात नागपूर जिल्हा परिषद आम्ही कार्य करत आहोत आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्ताताई कोखड्डे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदची टीम आम्ही काम करत आहोत आणि एक चांगला कार्यक्रम आशाताईंसाठी जिल्हास्तरीय जिल्हा परिषदने घेतलेला आहे। नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीनं एक स्तुत्य उपक्रम आपण पाहाल गेल्या 2 वर्षापासून घेत आलाय। या ठिकाणी नवीन या 2020 पासून जी जिल्हा परिषदमध्ये बॉडी आली त्यांनी आशाताई वर्कर त्या ठिकाणी आरोग्य सेविका यांचा मान वाढवून, त्यांचा सन्मान वाढवून त्यांच्या मूलभूत हक्काच्या प्रश्नासाठी कुठेतरी लढा दिला आणि आपण पाहाल या महाराष्ट्र सरकारला, सरकार कोणाची असो, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा हक्काचा मोबाईल हा करूनच आपण त्या ठिकाणी दिला। या ठिकाणी आरोग्य समितीचे सगळे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे सभापती व सगळ्या या बॉडीचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो। येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या आशाताई, आमच्या अंगणवाडी सेविका, आमच्या या सगळ्यांसाठी आमचा लढा त्या ठिकाणी जोरदार पद्धतीने चालू राहील।